महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। नमस्कार, मी अनिल सोनोने, महाराष्ट्र नामा लाईव्ह मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवार असलेले अमितजी कर्डिले हे आज आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, त्यांच्याशी गप्पा मारू। काय सांगाल आपण? आपला परिचय द्या आणि आपण का उमेदवारीला भरलाय ते सांगा। नमस्कार, मी अमित संपतराव कर्डिले, शिरूर नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी मी भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार आहे। आपण मागच्या पण 2016 त्यावेळेस पण आपण अर्ज भरला होता, आपण निवडणुकीला त्यावेळेस हे केलं, तर त्यावेळेस काय झालं होतं? नाही, उमेदवारी अर्ज भरला होता, कुठल्या पार्टीचं मला काही तिकीट नव्हतं, अपक्ष फॉर्म भरला होता। पण प्रकाशभाऊ धारीवाल यांनी सांगितलं की ह्यावेळेस इलेक्शन करू नका, तुम्ही थांबा, त्यामुळे मी थांबलेलो आहे। मग तुम्हाला असं का वाटलं की आज आपण ह्यावेळेस निवडणूक लढवावी नगरसेवक पदाची? तर काय आपल्या म्हणजे प्रभागातल्या आपल्या काही समस्या काय समस्या आहेत जेणेकरून तुम्ही आज निवडणूक लढवताय? निवडणुकीमध्ये ह्या प्रभागामध्ये भरपूर अशा समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी मी ह्या निवडणुकीसाठी उभं राहिलेलो आहे। समस्यामध्ये पाहायला गेलं तर रोडचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, महिलांच्या स्वच्छता गृहाचा प्रश्न असेल, या प्रश्नांसाठी मी ह्या निवडणुकीसाठी उभं राहिलो आहे। मला असं विचारायचं की जे आपण हे जे प्रश्नासाठी आपण उभे आहात, पण आपले एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं काय कार्य आहे? सामाजिक बांधिलकीसाठी म्हटलं तर सोशल वर्क माझं गेल्या 10 वर्षांपासून चालू आहे। म्हणजे आता ह्या प्रीतम प्रकाश नगर असन, मंगलमूर्ती नगर असन, पवारमळा असन, पाण्याच्या टाकीचा परिसर असन, कामोठेपुराचा परिसर असन, ह्या सर्व परिसरामध्ये माझं सामाजिक काम चालू आहे गेल्या 10 वर्षापासून। म्हणजे आपण गेल्या 10 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहोत आणि आपण ज्या निवडणुकीला सामोरे जातात तर त्यातल्या प्रभागाच्या समस्या आपल्याला त्याची म्हणजे जाणीव आहे का? हो, 100% जाणीव आहे। म्हणजे प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या आपण सोडवण्याचा 100% प्रयत्न करू। तर आज आपल्यासोबत उमेदवार ते अमितजी कर्डिले प्रभाग क्रमांक 11 मधून ते निवडणूक लढवत आहेत। तर त्यांना त्यांच्या ज्या आता येणारा काळ सांगाल, त्यांनी जे काही कार्य केले किंवा त्याचं काय त्यांना एक बेनिफिट मिळेल। मी अनिल सोनोने, महाराष्ट्र नामा लाईव्ह, शिरूर। महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची।